अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ सर्वांचे माझ्या चॅनलमध्ये खूप मनापासून स्वागत आहे। तर आजची रेसिपी खूप खास आहे, ते म्हणजे काजू मसाला। तर ही रेसिपी बनवण्यासाठी मी काही खूप बाहेरचे मसाले वापरलेले नाही आहेत। घरीच जे मसाले उपलब्ध होते त्या मसाल्यांमध्ये ही भाजी बनवलेली आहे। 3-4 मध्यम आकाराचे कांदे चिरून एका पॅनमध्ये पाणी घेऊन शिजायला टाकलं होतं। त्यामध्ये 10-15 काजूचे तुकडे घेतले आणि तेही एकदम शिजवून घेतले, कांदा आणि काजू एक सोबत। आणि त्यातलं जे उकळलेलं पाणी होतं ते साईडला काढून घ्यायचं आहे। आणि आता एका पॅनमध्ये आपल्याला थोडंसं जिरे घालून आणि थोडीशी मी इथे बडीशेप घातलेली आहे, कारण बडीशेप थंड असते, जास्त गरम नसते, त्यामुळे मी बडीशेप पण घालून घेतली आहे आणि भाजून घेतली आहे चांगली इथे। आणि ते आता एका मिक्सरच्या जारमध्ये आपल्याला ग्राइंड करायला काढून घ्यायचं आहे। त्यानंतर इथे त्या सेम पॅनमध्ये थोडीशी 2 चमचे तीळ पण भाजून घेतली आहे आणि तीळसुद्धा यासोबत काढून घ्यायची, म्हणजे सर्व ह्या बारीक जे वस्तू आहेत एकत्र चांगलं दळल्या जातील। आता सेम पॅनमध्ये मी थोडंसं तेल घालून 10-15 काजूचे तुकडे आहेत, काजू आहेत पूर्ण चांगलं तळून घेतले आहे त्या खरपूस। आणि सेम ते काजू काढून झाल्यानंतर त्यामध्ये 1 हिरवी मिरची आणि 7-8 लसणच्या पाकळ्या आणि 2 टोमॅटो बारीक चिरून घेतले आहेत। बारीक म्हणजे खूप जास्त बारीकही नाही चिरलेलं आहे, कारण हे टोमॅटो यामध्ये चांगला शिजू द्यायचं आहे। त्यामध्ये जिरे आणि बडीशेप घेतली होती ना, ती बारीक दळून घेतली आहे। आणि सेम त्या पॅनमध्ये टोमॅटो भाजत होते ना, टोमॅटो आणि काजून ते सर्व त्याच पॅनमध्ये तो उकडलेला जो कांदा होता तो मी घालून 2-3 मिनटं चांगला परतून घेतलाय अजून तेलामध्ये, कारण थोडाफार जर त्याच्यामध्ये कच्चेपणाचा जर वास येत असेल ना तर तो निघून जाईल। आणि ही अशी पेस्ट बनवून घेतली, सर्व एकत्र दळून घेतलं, एकत्र काढलं आणि छान दळून घेतलं आणि त्याची चांगली फाईन पेस्ट तयार करून घेतली आहे। आता सेम पॅनमध्ये थोडंसं तेल घालून त्यामध्ये मी मोहरी, हिंग, हळद आणि घरचे जे मसाले आहे, आपण साठवणीचा जो लाल मसाला बनवतो ते मसाले सर्व तेलामध्ये परतून घेतले आहे। आणि जी आपण पेस्ट बनवून घेतली होती ना, कांदा, टोमॅटो, काजू आणि कोथिंबीर, ते कस्तुरी मेथी, कढीपत्त्याची सर्व दळून घेतलं होतं ना, ती पेस्ट आता त्या मसाल्यामध्ये ॲड केली। आणि हे सर्व जी पेस्ट आणि मसाले मी एकत्र चांगले परतून घेणार आहे, म्हणजे सर्व मसाल्यांचा, कांद्याचा, टोमॅटोचा कच्चेपणा निघून गेला पाहिजे, कच्चेपणाचा स्मेल नको यायला म्हणून। आणि त्यामध्ये वरून मी 1 चमचाभर धने पावडर घातलेली आहे आणि हे पाणी थोडंसं ॲड करून टाकलेलं आहे। आणि याच्यामध्ये मी 1 चमचा तूप टाकलं, पण मला ते शूट नाही करता आलं व्यवस्थित, तिथे मेल्ट झाल्यानंतर शूट केलं। इथे मी 1 मोठा चमचा भरून तूप घालून घेतलं आहे ग्रेव्हीमध्ये आणि छान घट्टसर अशी ग्रेव्ही तयार झालेली आहे। आणि या ग्रेव्हीमध्ये मी जे आपण तळून घेतलेले काजूचे तुकडे होते ना ते टाकून घेतले इथे आणि छान मिक्स करून घेतले। आणि आपली ही काजूची भाजी अशी तयार झालेली आहे खाण्यासाठी। तर या सर्वांनी खायला। श्री स्वामी समर्थ।